एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आजपासून बेमुदत धरणं आंदोलन पुकारले आणि या आंदोलनामध्ये एसटी बस कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये आता राज्यभरात एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे। एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखे करण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे आणि 7 ऑगस्टच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 20 ऑगस्टला बैठक घेऊन तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही असा आरोप कृती समितीने केलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे एसटी चालक वाहकांचा आणि एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आहे, बेमुदत संप होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये एसटी बंद होतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। अर्थातच यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जर लक्ष दिलं तर हा तोडगा सुद्धा निघू शकतो एसटी कामगार संयुक्त कृती समितीने। त्यामुळे आजपासून आता बेमुदत धरणं आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनामध्ये एसटी बस कर्मचारी सहभागी होणार आहेत। खरं तर गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आलेला आहे। अनेक गाड्यांची बुकिंग फुल झालेली आहेत आणि अशा वेळी जर एसटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलनाचं पाऊल उचललं तर काय नेमकं परिस्थिती उद्भवेल याबाबत सध्या बरीच चर्चा होती आहे। तर एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखं करण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे। एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्या संदर्भात बोलण्यासाठी आणि काय नेमकी त्यांची भूमिका आहे जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं हे हत्यार आहे आणि खरं तर गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अशा प्रकारे धरणं आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। काय नेमकी आता त्यांची प्रमुख मागणी आहे? कशा पद्धतीने आजचा दिवस एसटी कृती कर्मचारी संघटनेचा जाणार आहे? एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत प्रमाणे वेतन द्या, त्याचसोबत जे महागाई भत्ते 2018 पासून 2024 पर्यंत थांबलेले आहेत ते सुद्धा महागाई भत्ते आम्हाला द्या, अशा विविध प्रमुख मागण्यांसाठी आजपासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे। खरं तर राज्यभरामध्ये या आंदोलनाचा आपल्याला फटका बसताना बघायला मिळत आहे। मात्र सकाळपर्यंत मुंबईतली जी वाहतूक होती ती सुरळीत सुरू होती। डेपोमध्ये कोणताही फटका आपल्याला या आंदोलनामुळे बसताना दिसत नव्हता। मात्र काही वेळापूर्वीच 7:30ची जी एसटी बस होती त्या एसटी बसमधून मध्ये जे प्रवासी बसले होते, जे कोकणच्या दिशेने जाणार होते, खरं तर त्यांना सांगितलं गेलं की ही बस आता जाणार नाही, ही बस आता डेपोमध्येच थांबणार आहे। त्यामुळे प्रवाशांना या बसमधून खाली उतरावं लागेल आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये एक वेगळा संताप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत ज्यांना सांगितलं गेलं की तुम्ही डेपोमधून खाली उतरा। खरं तर तुमची बस जी आहे ती 7:30ची होती, काय नक्की सांगितलं गेलं? तुम्ही आतमध्ये मॅनेजरशी सुद्धा बोलत होता, काय भावना आहे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला सहकार्य नाही आहे। मुंबई सेंट्रल एसटी डेपोचे जे डीएम आहेत ते लोकांना फेस करत नाही आहेत। आम्ही कमीत कमी तास दीड तास झालं त्यांना सांगतोय की काय सिच्युएशन आहे, काय आहे, या सर्व गोष्टी आम्हाला सांगा, परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचं कोऑपरेट दिसत नाही आहे, लोकांना कुठल्या प्रकारचं सहकार्य नाही आहे आणि आम्हाला या ठिकाणी शासनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये सर्वसामान्यांना या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। नक्कीच रिझर्वेशन कधी केलं तर तिकीट कधी काढलं? रिझर्वेशन कमीत कमी आम्ही 2 महिन्यापूर्वी केलं होतं आणि रिझर्वेशन करताना या सर्व गोष्टी जरी शासनाच्या निदर्शनास असतील किंवा एसटीच्या निदर्शनास असतील तर त्यांनी लोकांचे रिझर्वेशन नव्हते घेतले पाहिजे होते। आता काय म्हणणं आहे, कधीपर्यंत तुमची बस जाईल या डेपोच्या? कुठल्याही प्रकारची कल्पना किंवा कुठल्याही प्रकारच्या लोकांना सूचना या ठिकाणचे डीएम देत नाही आहेत, डीएम लोकांना भेटत नाही आहेत, त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची आम्हाला माहिती मिळत नाही आहे। नक्कीच। तर दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत एसटी कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांची नक्की काय बाजू आहे हे आपण समजून घेऊयात। कारण 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची जी बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। म्हणून त्यांची काय मागणी आहे, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण समजून घेऊयात। ऐन गणेशोत्सवादरम्यान तुम्ही काम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे। प्रवासी आपण बघतोय की आता ते थांबलेत, त्यांचा एक संताप बघायला मिळत आहे। तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, आम्ही 3 तारखेच्या अल्टिमेट त्यांना 15 दिवसापूर्वी दिलं होतं। 3 मीटिंग झाल्या मुख्यमंत्र्यांसोबत, तर त्यांनी आम्हाला चला पुढच्या मिटिंगला मला वेळ नाही असं करत करत आम्ही 3 तारखेला त्यांना 15 दिवसापूर्वी अल्टिमेट दिलं होतं। आम्ही प्रवाशाची कुठल्याही प्रकारे त्यांची छळवणूक करू शकत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा आमच्यावर काही रोष नाही प्रवाशाचा। आम्ही हे शासनाला 15 दिवसापूर्वी दिलं होतं की बाबा आता किती दिवस तुमचं हे काम बंद आंदोलन? शासनाने याची दखल घेतली, आता दखल घेतली, आता आम्ही कामावर जाऊ शकतो।
नक्कीच ऐन गणेशोत्सवादरम्यान काम बंद आंदोलनाची हाक दिल्यामुळे याचा फटका प्रवाशांवरती आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर मुंबई सेंट्रल येथील बस डेपोमध्ये हे प्रवासी या ठिकाणी बसलेत आणि त्यांना एकंदरीतच प्रवाशांचे हाल होणार हे निश्चित आहे जर यावर तोडगा निघाला नाही तर. धन्यवाद सीमा.